अमरावतीमधून नवनीत राणांनाच उमेदवारी दिली तर बंड करावं लागेल. बच्चू कडू यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा. उमेदवार उभा करण्याचे दिले संकेत. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून आता 4 ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव. भिवंडी, सांगली, जालना या 3 जागांचा महाविकास आघाडीचा तिढाही सुटल्याची माहिती. महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही यावर प्रकाश आंबेडकर आज निर्णय जाहीर करणार. सकाळी 11 वाजता अकोल्यात पत्रकार परिषद. लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्यासाठी आज अखेरची तारीख. नागपूर, रामटेक मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार. शिवसेनेचा दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिकवरती दावा कायम. इच्छुक उमेदवारांची नावं शिवसेनेकडून भाजपला सादर. जागा जिंकण्यासाठी योग्य उमेदवार सेनेकडे असल्याचा दावा. साताऱ्यात आज उदयनराजेंचा भव्य सत्कार सोहळा. साताऱ्याच्या जागेचा आग्रह अजित पवार गटानं सोडल्याची चर्चा. बदलामध्ये नाशिक मतदारसंघाची मागणी. रायगडमधून सुनील तटकरे यांच्या नावाची अजित पवारांकडून घोषणा. महायुतीच्या जागा वाटपाचं अंतिम चित्र 28 मार्चला. विजय शिवतारेंना शिवसेना पक्षशिस्तभंगाची नोटीस पाठवणार. पक्षादेश मानला नाही तर हकालपट्टीची शक्यता. शिवतारे निवडणूक लढण्यावरती ठाम. गडचिरोलीमध्ये काँग्रेसकडून भाजपमध्ये इनकमिंग. नामदेव उसेंडी यांनी घेतलं हाती कमळ. बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये केला पक्षप्रवेश. भाजप नेत्यांची संजय राऊतांच्या विरोधात तक्रार दाखल. औरंगजेबाचा उल्लेख करत राऊतांनी केली होती पंतप्रधानांवरती टीका. निवडणूक आयोगाकडे भाजपकडून सीडी सादर. शिवाजी पार्क मैदान प्रचार सभांना मिळावं यासाठी राजकीय पक्षांचे बीएमसीकडे अर्ज. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सभांसाठी मैदानाची मागणी. शिंदे गटाचा दसराव्या मेळाव्यासाठी सुद्धा अर्ज दाखल. राज्याला उकाड्याची झळ. विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाऱ्यानं ओलांडली 40. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.